पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। भाजपचे उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश माळी यांचा सत्कार। शिंदखेडा तालुक्यातील कुरकवाडे ग्रामस्थांतर्फे धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश माळी यांचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश महाजन यांच्यासह विक्रम तायडे, धनंजय मंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच धीरज बडगुजर, शिंदखेडा शहर भाजपा अध्यक्ष संजय महाजन, धुळे येथील गोपाल देवरे, राज्यपाल पुरस्कार प्राप्त युवराज बागुल, सामाजिक कार्यकर्ते योगेश पांडुरंग माळी आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश किरासे यांनी केले असून मान्यवरांचे आभार विशाल माळी यांनी मानले। तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत जाधव व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले। संपादक भूषण पवार। जावायची किंमत ठेवते त्या शब्दावर। 2008 साली सुद्धा माझा सत्कार केला होता। मी त्यावेळेस पंचायत समितीमध्ये निवडून आलेलो होतो आणि आज जवळपास 17 वर्षांनी पुन्हा एकदा माझा सत्कार होतोय। अजून एक सत्कार होऊ शकतो तुमच्या माहितीवर सांगतो। जर तुम्ही तुमच्या कुरुपाड्यावाल्यांनी तर ताकद लावली, म्हणजे माझी मिसेस ही सोनगीची सरपंच जनरल जागे होती, पुरुषाच्या जागेवर जनरल जागेवर मी तिला सरपंच केलेलं होतं। सगळ्यात मोठं गाव धुळे तालुक्यामध्ये सोनगीर आहे। सोनगीरची लोकसंख्या आजच्या तुमच्या हातात येईल। तुम्ही जर ठरवलं कुरुपाड्यावाल्यांनी तर तुमच्या गावाच्या कन्येला जर तिकीट मिळालं जिल्हा परिषद सोनगीर गटाचं, तिथं ओबीसी महिला पद निघालेले आमच्या इथं आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पद पण ओबीसी महिला आहे। जर तुम्ही ठरवलं तर जयकुमार भाऊंच्या घरी जाऊन तुम्ही तिच्यासाठी तिकीट आणू शकतात आणि तिला उच्च पदावर तुम्ही कुरुपाड्यावर बसू शकतात। हे मी तुम्हाला एक आव्हान करतो। जो माझा सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी गावकऱ्यांचे पहिले हार्दिक आभार मानतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।